गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये स्वागत. मी महेश कुमार तोले. आज आपण एक जॉमेट्रीचा पहिला धडा स्टार्ट करतोय, इयत्ता 9वीचा. पहा, 8वीपर्यंत तुम्हाला फक्त एकच गणिताचं पुस्तक होतं, पण ज्यावेळेस तुम्ही 9वीला जातात त्यावेळेस ह्या ठिकाणी गणिताचे 2 पुस्तक असतात, मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट अँड मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड. Part first is algebra and part second is geometry. ह्या ठिकाणी आपण जॉमेट्रीचं पहिलं प्रकरण त्या ठिकाणी शिकणार आहोत. बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री यू आर स्टडीइंग लास्ट इयर. ह्या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट आपण शिकलो, पण बेसिक कन्सेप्टमध्ये आणखी परिपूर्णता येण्यासाठी, त्याच्यामध्ये डीपमध्ये जाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पहिलंच प्रकरण पाहिजे, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. हे प्रकरण जर तुम्हाला समजलं तर ह्या ठिकाणी एक एक प्रकरण पुढचे तुम्हाला समजून जातील. पण हेच प्रकरण जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी काही समजणार नाही. त्यामुळं पहिल्या प्रकरणाचा खूप बारकाईने अभ्यास करायचा आहे. सगळे कन्सेप्ट आपले क्लिअर असणं आवश्यक आहे. तर आपण स्टार्ट करतोय आता फर्स्ट प्रकरण, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. सम कन्सेप्ट वी आर स्टडी इन लास्ट इयर. फर्स्ट कन्सेप्ट इज पॉइंट. व्हॉट इज मीन बाय पॉइंट? पॉइंट काय आहे, पॉइंटला डेफिनेशन आहे का, हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, दिस इज अ पॉइंट. ह्या ठिकाणी हा जो एक ह्या ठिकाणी एक डॉट घेतलाय त्यालाच काय म्हणतात, पॉइंट. आपण नाव देऊ शकतो पॉइंट ए किंवा पॉइंट बी. अशा पद्धतीने असणारी जी काही ही जी संकल्पना आहे त्याला म्हणतात पॉइंट. पॉइंटला वेगळी अशी डेफिनेशन नाही. जॉमेट्रीमध्ये त्या ठिकाणी काही असे कन्सेप्ट आहेत त्याच्या आपल्याला ते कन्सेप्ट डिफाईन करता येत नाही. ओके. लाईन, व्हॉट इज मीन बाय लाईन? पहा, दिस इज अ लाईन. आणि लाईनला लेंथ किती असते, लाईन दोन्ही बाजूला किती लांब वाढवली जाऊ शकते. ही आहे लाईन ए बी. ओके, दिस इज लाईन. किंवा ह्याला लाईन एल म्हणलं तरी लाईन एल. आता ही लाईन कशापासून तयार झाली? पहा, ह्या ठिकाणी असे ए पॉइंट आहे. ए पॉइंट ह्या ठिकाणी ए पॉइंट आणि बी पॉइंट असे हे पॉइंट आहेत. आणि हे अनेक पॉइंट एकत्र येऊन या ठिकाणी अशा पद्धतीने जर डॉट दिला तर या ठिकाणी हा बाण काढला, ह्यालाच काय म्हणतात, लाईन. लाईनला स्पेसिफिक अशी वेगळी डेफिनेशन आपल्याला सांगता येणार नाहीये. लाईन कशाला म्हणतात? ओके, हे अशी असणारी फिगर ह्याला लाईन म्हणतात. नेक्स्ट, प्लेन. आता पहा, यात अशा पद्धतीने असणार प्लेन आपल्याला निश्चित प्लेन काय आहे हे प्लेनची डेफिनेशन सांगता येऊ शकत नाही. पण पॉइंट, लाईन अँड प्लेन आर द बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. आणि ह्याच्यामध्ये लाईन प्लेन्स आर द सेट ऑफ पॉइंट्स. लाईन अँड प्लेन आर द सेट ऑफ पॉइंट्स. लाईन कशापासून तयार झाली आपण पाहिलं. बरेच पॉइंटचे काय होतं, ह्याच्यामध्ये सेट बनवल्यानंतर ह्या ठिकाणी काय तयार झाली, लाईन. तशाच पद्धतीने प्लेन सुद्धा सेट ऑफ काय असतो, पॉइंट्स. लाईन अँड प्लेन आर द सेट ऑफ पॉइंट्स. समजते तुम्हाला? लाईन अँड प्लेन आर द सेट ऑफ पॉइंट्स. ओके. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे, point, line and plane are some basic concept in geometry which is not defined. These three concept are not defined. हे 3 concept आहेत, हे आपण डिफाईन करू शकत नाही. फक्त तुम्हाला हे कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे. समजलं? नेक्स्ट,
सेगमेंट कशाला म्हणतात, सेगमेंट बद्दल आता आपण फक्त बेसिक पाहणार आहोत, नंतर आपल्याला पुढे शिकायचं आहे. पहा, द पॉइंट ए अँड पॉइंट बी अँड between the points in A and B, then form figure is called as segment. This is segment AB. हा सेगमेंट काय आहे, AB. पहा, A पॉइंट आणि B पॉइंट आणि त्याच्यामधले सगळे असणारे पॉइंट्स हे जोडल्यानंतर जी फिगर तयार होते त्याला म्हणतात पॉइंट्स, आणि पॉइंट बद्दल त्याला म्हणतात सेगमेंट. दिस इज कॉल्ड ॲज सेगमेंट. आणि सेगमेंट बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. हा सुद्धा पहा अशा पद्धतीने या ठिकाणी PQ आहे, हा सुद्धा सेगमेंट आहे. दिस इज द सेगमेंट PQ. पहा, P and Q are the end point of the segments. ह्या सेगमेंटचे एंड पॉइंट काय आहेत, P and Q are the end points of segment. हे एंड पॉइंट्स आणि त्याच्या बिटवीन असणारे सगळे पॉइंट मिळून जो सेट असतो, दिस सेट इज कॉल्ड ॲज सेगमेंट. नेक्स्ट कन्सेप्ट आपली आहे रे कशाला म्हणतात. पहा, हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. रे आहे या ठिकाणी ए आणि अशा पद्धतीने ही असणारी फिगर आहे, ह्या फिगरला म्हणतात रे. एका बाजूला किती लांब त्या ठिकाणी जाऊ शकतो. दिस इज रे ए बी. रे ए बी. These are the very important concepts in geometry. ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, आणि ह्या कन्सेप्ट माहीत असतील तर तुम्हाला हळूहळू पुढे चालता येईल. एकदा ह्या सगळ्या कन्सेप्ट पाहून घ्या व्यवस्थित. Next point is coordinate of points and distance. आता what is mean by coordinate and distance between two points हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, ह्या ठिकाणी आपण एक नंबर लाईन काढून घेऊ. दिस इज लाईन. ह्या लाईनवर एक नंबर मांडून घेऊ पाहतो. पहा, ह्या ठिकाणी आपण ह्या लाईनवर हे नंबर आहेत 0 1 2 3 4, -1 -2 -3. ओके. ह्या ठिकाणी आहे O A B C D E F G. ओके. पहा, ही एक नंबर लाईन आहे. ह्या नंबर लाईनवर आपण काही पॉइंट घेतलेत. नंबर लाईनवर काय घेतलेत, पॉइंट घेतलेत. पहा, ए ह्या जो 1 आहे, 1 शी रिलेटेड असणारा पॉइंटचे नाव काय, ए आहे. 1 शी रिलेटेड असणारा पॉइंट ए, म्हणून ह्याला म्हणायचं काय, कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट ए इज 1. कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट ए इज 1. येते लक्षात. नेक्स्ट, कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट बी इज 2. कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट सी इज 3. पहा, ह्या पॉइंटशी रिलेटेड किंवा असोसिएटेड असणारा नंबर कोणता आहे, ह्या पॉइंटशी असोसिएटेड असणारा नंबर कोणता आहे, तर तो नंबर जो आहे त्यालाच आपण म्हणतो की कोऑर्डिनेट्स. पहा, कोऑर्डिनेट्स कशाला म्हणतात हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, कोऑर्डिनेट कशाला म्हणतात, द नंबर असोसिएटेड आहोत the number associated with a point on the number line is called
कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं. द नंबर असोसिएटेड विथ अ पॉइंट ऑन द नंबर लाइन इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट. व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेट? तर द नंबर असोसिएटेड विथ अ पॉइंट ऑन द नंबर लाइन इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट. पहा ह्या ठिकाणी ए सी रिलेटेड असणारा कोणता नंबर आहे? पहा ए सी रिलेटेड असणार नंबर 1, बी शी रिलेटेड असणार नंबर काय 2 किंवा सी सी ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी सांगता येतील आणि मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकतात द काय कोऑर्डिनेट ऑफ a point A is 1. Okay, next coordinate of a point of a point B is 2. Okay, next C चा कोऑर्डिनेट काय आहे? 3. D चा कोऑर्डिनेट काय आहे? ओके, तुम्ही तशा पद्धतीने कोऑर्डिनेट ऑफ a point O is 0. Okay, next coordinate of E. Coordinate of a point E is -1. पहा ह्या ठिकाणी शून्याच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर असतात आणि डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर असतात. जसं जसं आपण लेफ्टला जाऊ तसं तसं ते नंबर कसे होतात? छोटे छोटे होत जातात. म्हणजे पहा -1 इज लेस दॅन 0, -2 इज लेस दॅन 0. ह्या दोन्हीमध्ये -2 अँड -1 ह्या दोन्हीमध्ये मोठा नंबर कोणता आहे? तर -1 इज ग्रेटर दॅन -2. ओके, या ठिकाणी निगेटिव्ह नंबर दिसताना मोठा असेल तरी तो ऑलरेडी कसा असतो? छोटाच असतो. जसं जसं आपण लेफ्ट साईडला जाऊ तसे तसे ते नंबर कसे होत जातात? छोटे छोटे होत जातात. ओके, तुम्हाला समजलं असेल ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट म्हणजे नेमकं काय. द नंबर असोसिएटेड विथ अ पॉइंट ऑन द नंबर लाईन इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट. ओके, कोऑर्डिनेट समजलं. आता तुम्हाला कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट झालं. आता नेक्स्ट आपण पाहणार आहेत डिस्टन्स. काय डिस्टन्स कशाला म्हणतात ते आपण पाहतोय. डिस्टन्स हा जो नंबर आहे हा ए नंबर आणि डी नंबर ह्या दोन्हीमध्ये किती डिस्टन्स आहे? पहा किती युनिट? 1 युनिट, 2 युनिट अँड 3 युनिट. हे दोन्हीमध्ये डिस्टन्स किती आहे? 3 युनिट आहे. ह्या दोन्हीतलं अंतर किती आहे? 1, 2 अँड 3 आहे. मग आपण सांगितलं 3. इथं पहा परत जी नंबर पहा जी अँड ई मधलं ह्या दोन्हीतलं डिस्टन्स तुम्हाला विचारलं तर किती? 1 युनिट अँड 2 युनिट. पण फाइंड कसं करायचं हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. नेक्स्ट पॉइंट आपला काय आहे? डिस्टन्स आहे. तर पाहू डिस्टन्स म्हणजे काय. आता डिस्टन्स फाइंड करताना कोऑर्डिनेट माहित असणं आवश्यक आहे. आता आपण फर्स्ट डिस्टन्स ए डी फाइंड करतोय. आता पहा डिस्टन्स कोणतं फाइंड करायचं आहे? ए चे कोऑर्डिनेट आहे. डिस्टन्स फाइंड करतोय. डिस्टन्स ए डी फाइंड करायचं आहे. डिस्टन्स ए डी फाइंड करायचं आहे तर कोऑर्डिनेट लिहायचं आहे. कोऑर्डिनेट ऑफ a point A is 1. Next coordinate of a point D is D चा कोऑर्डिनेट काय पहा बरं? 4. आणि ह्या दोन्हीमध्ये मोठा कोणता आहे पाहायचं. मोठा कोणता आहे? 1 मोठा आहे का 4 मोठा आहे? म्हणजे 4 इज ग्रेटर दॅन 1
आणि नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स बिटवीन these two points is equal to distance between two points is equal to मोठ्यातून छोटा वजा करायचं आहे 4 minus 1. 4 minus 1 is equal to 3 units. Therefore, distance of a point AD is equal to 3 units. Okay? ह्या डिस्टन्स किती मिळालं? 3 युनिट्स मिळालं. नंबर लाईनवर कोणत्याही पॉईंटचं डिस्टन्स तुम्हाला फाइंड करता येतं. ओके, डिस्टन्स काढण्यासाठी काय करायचं? डिस्टन्स फाइंड करण्यासाठी लार्ज असणाऱ्या कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट काय करायचा? वजा. सबट्रॅक्टिंग स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. Subtracting smaller coordinate to larger coordinate, then give the distance between these 2 points. Next, find the distance between OB मधलं distance आपण काढू. Distance between OB पहा. Next, first find केलं distance. Next, distance OB. distance काय find करतो आपण? Distance between point O and B. Write down the coordinate of O is coordinate of a point O is O चा coordinate काय आहे? 0. Next B चा coordinate काय आहे? 2 आहे. coordinate of a point. ओके, पॉइंट बी इज 2. आता ह्या दोन्हीमध्ये मोठा काय आहे? देअरफॉर 2 इज ग्रेटर दॅन 0. ओके, हा 2 मोठा आहे म्हणून मोठ्यामधून छोटा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा आहे. काय मिळालं पहा? डिस्टन्स ऑफ ओ बी इज इक्वल टू मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा वजा म्हणजेच काय? 2 minus 0 is equal to 2. Okay, distance between point O and B is equal to 2. Okay, next आपण आणखी थर्ड एक्झाम्पल आहे. डिस्टन्स कशा पद्धतीने फाइंड करायचे ते पाहू. आता पाहू डिस्टन्स फाइंड करू E and G मधलं. आता दिसतंय आपल्याला 1 and 2 आहे, पण E and G मधलं डिस्टन्स आपण फाइंड करतोय. पहा, डिस्टन्स कशामधलं? जी डिस्टन्स फाइंड करायचं. मग काय म्हणायचं? कोऑर्डिनेट ऑफ ई इज -1. कोऑर्डिनेट ऑफ ई इज -1 and coordinate of G is G चा कोऑर्डिनेट काय? कोऑर्डिनेट ऑफ G इज -3. आता ह्या दोन्ही मध्ये कोणता नंबर मोठा आहे? -1 इज ग्रेटर दॅन -3. कोणता? ह्या ठिकाणी -1 मोठा आहे. नंतर डिस्टन्स फाइंड करतो. डिस्टन्स ऑफ EG इज इक्वल टू मोठ्यातून छोटा वजा म्हणजे -1 -3. पहा, या ठिकाणी काय केलं मी? -1 -3 म्हणजे -1 हे मायनस मायनस काय झालं? प्लस इज इक्वल टू काय मिळालं? 2. Therefore, distance of EG is equal to 2. ओके, डिस्टन्स कशा पद्धतीने फाइंड करतात हे आपण शिकलो. आता आपण पुढचं आणखी एक एक्झाम्पल वाटलं डिस्टन्स कसं फाइंड करतात ते घेऊ. या बाजूला इथे लिहू. फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. पहा, आता डिस्टन्स FA फाइंड करू. काय? डिस्टन्स ऑफ FA. डिस्टन्स कोणतं फाइंड करतोय? FA डिस्टन्स आपण फाइंड करतोय. काय लिहायचं? कोऑर्डिनेट ऑफ
पॉइंट एफ चा कोऑर्डिनेट सांगा बरं काय. एफ इज कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट एफ इज -2. ओके. अँड ए चा काय आहे 1. कोऑर्डिनेट ऑफ ए पॉइंट ए इज 1. नेक्स्ट फाइंड काय करायचं. डिस्टन्स ऑफ एफ ए इज इक्वल टू, ह्या ठिकाणी मोठ्यातून छोटा वजा करायचा आहे. मग काय काय मोठा आहे या ठिकाणी. 1 इज ग्रेटर दॅन -2 म्हणजे 1 मायनस -2 इज इक्वल टू 1 मायनस मायनस काय झालं प्लस इज इक्वल टू 3. डिस्टन्स बिटवीन ए अँड एफ इज 3. मोजा बरं 1 2 अँड 3. अशा पद्धतीने डिस्टन्स आपण फाइंड करू शकतो. पाहून घ्या डिस्टन्स काय आणि कोऑर्डिनेट्स काय. कोऑर्डिनेट्स कशाला म्हणतात. द नंबर असोसिएटेड विथ अ पॉइंट ऑन द नंबर लाईन इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट. ह्या नंबरशी असोसिएटेड असणारा पॉइंट आहे म्हणजे इज काय -1 इज अ कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट 1. ओके. आता पहा ई परत -2 इज अ कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट एफ. किंवा असं म्हणायचं कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट एफ इज -2. असे व्हाईस वर्सा म्हणलं तरी काय हरकत नाही. हे समजलं असेल तर आपण पुढचा टॉपिक पाहू. ह्याच्यापेक्षा ह्याच्यानंतर काय टॉपिकचं नाव आहे बिटवीननेस. पण हे पाहत असताना आपण हिथंही डिस्टन्स फाइंड केलं. हिथंही डिस्टन्स ह्या ठिकाणी फाइंड केलं. ओके. हिथंही डिस्टन्स फाइंड केलं. हे तिन्ही ठिकाणी डिस्टन्स काढलं. पण तुमच्या लक्षात आलं असेल हिथं जरी निगेटिव्ह असेल तरी डिस्टन्स काय आलंय पॉझिटिव्ह. डिस्टन्स नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स नेव्हर निगेटिव्ह. कोणत्याही दोन बिंदूमधलं डिस्टन्स हे कधीही काय नसतं निगेटिव्ह नसतं. हे तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. डिस्टन्स बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स नेव्हर निगेटिव्ह. दोन वेगळ्या बिंदूमधलं अंतर कधीही त्या ठिकाणी निगेटिव्ह नसतं हे लक्षात ठेवायचं आहे. अँड डिस्टन्स बिटवीन द सेम पॉइंट, त्याच ठिकाणी जर पॉइंट असतील एकावर एक पॉइंट असतील तर त्यावेळेस डिस्टन्स किती असतं 0 असतं हे लक्षात ठेवा. इफ द पॉइंट्स आर नॉट डिस्टिंक्ट देन डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉइंट्स आर 0. पहा ह्या ठिकाणी म्हटलं तर हा एक ए पॉइंट आहे. तिथंच परत ए बी पॉइंट आहे. ओके. एकाच ठिकाणी पॉइंट ए आणि बी आहेत म्हणजे हे पॉइंट डिस्टिंक्ट नाही आहेत वेगळे नाहीत. डिस्टन्स बिटवीन नॉट डिस्टिंक्ट पॉइंट्स आर 0 म्हणजे वेगवेगळे नसणारे जे बिंदू असतील तर त्याच्यामधील मात्र अंतर किती असतं डिस्टन्स किती असतं 0 असतं. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स नेव्हर निगेटिव्ह. Second, if the 2 points are not distinct, then distance between these 2 points is 0. Okay. Next आपल्याला पाहायचं आहे बिटवीननेस. काय पाहतोय आपण आता बिटवीननेस कशाला म्हणतात हे आपण पाहतोय. बिटवीननेसलाच म्हणतात दरम्यानता. बिटवीननेसला काय म्हटलं जातं दरम्यानता म्हटलं जातं. पाहू दरम्यानता कशा पद्धतीने तुम्हाला समजते ती. नेक्स्ट पॉइंट आहे बिटवीननेस. बिटवीननेसलाच मराठीमध्ये म्हणतात दरम्यानता. पहा 3 पॉइंट्स आर कोलिनियर. 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स आर कोलिनियर. पहा फर्स्ट पॉइंट P ह्या ठिकाणी Q and R. 3 पहा these are 3 points. 3 distinct points are collinear.
कोलिनियर 3 पॉइंट आहेत ते एकाच रेषेमध्ये आहेत त्यावेळेस किती पॉसिबिलिटीज असतात ते आपल्याला पाहायचं आहे. पहा पहिली पॉसिबिलिटीज काय असते, इफ पी क्यू आर द डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स देअर आर 3 पॉसिबिलिटीज. पहा 3 पॉइंट जर कोलिनियर असतील आणि वेगळे असतील तर त्या ठिकाणी 3 पॉसिबिलिटीज आर. ओके, देर आर 3 पॉसिबिलिटी. फर्स्ट पॉसिबिलिटीज, point Q is between P and R. First possibilities काय आहे, point Q is between P and R. पहिली पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी काय मिळाली हे तुमच्या लक्षात असेल. पॉइंट Q is फर्स्ट पॉसिबिलिटी, पॉइंट Q is between point P and R. First possibilities. ओके, नेक्स्ट म्हणजेच ही सिम्बॉलिकली कसं आपण दाखवू शकतो, ह्या ठिकाणी हे अशा पद्धतीने दाखवू शकतो. कशा पद्धतीने, P Q and R are collinear. ओके, फर्स्ट पॉसिबिलिटी. सेकंड पॉसिबिलिटीज काय असेल पहा. सेकंड पॉसिबिलिटीज असू शकते P ह्या ठिकाणी Q अँड इथं कुठेतरी काय असू शकतं R. सेकंड पॉसिबिलिटीज ही असू शकते. पॉसिबिलिटीज काय आहे, पॉइंट R इज बिटवीन P अँड Q. सेकंड पॉसिबिलिटीज पहा, point R is between, शॉर्टकट मध्ये point R is between point P and Q. ही झाली सेकंड पॉसिबिलिटी. थर्ड पॉसिबिलिटीज परत काय असू शकेल पहा. थर्ड पॉसिबिलिटीज आणखी काय असेल तर थर्ड पॉसिबिलिटीज इज पहा, फर्स्ट Q मध्ये आहे, सेकंड R मध्ये आहे, आता P सुद्धा मध्ये असू शकतो. Q अँड R आहे ह्या ठिकाणी, इथं कुठंतरी काय आहे, P पॉइंट आहे. थर्ड पॉसिबिलिटीज मध्ये काय, पॉइंट P इज बिटवीन पॉइंट Q and R. ओके, थर्ड पॉसिबिलिटीज. आणि सिम्बॉलिकली हे कसं दाखवतात पहा. सिम्बॉलिकली रिटर्न P R and Q कोलिनियर. इथं P Q R कोलिनियर, P R Q कोलिनियर and this is symbolically written Q P R कोलिनियर. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल. बिटवीन कोणता पॉइंट असतो पहा, हा Q पॉइंट P आणि R च्या मध्ये आहे, म्हणजे पॉइंट Q इज बिटवीन पॉइंट P अँड R, पॉइंट R इज बिटवीन P अँड Q अँड पॉइंट P इज बिटवीन Q अँड R. देर आर 3 पॉसिबिलिटीज फॉर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स. एकाच रेषेमध्ये 3 बिंदू असतील वेगवेगळे तर त्याच्यामध्ये 3 कंडिशन असू शकतात. एक तर Q मध्ये असेल, नाहीतर R मध्ये असेल, नाहीतर P मध्ये असेल. आता इथं हेही तुम्ही हे करू शकतात, म्हणजे डिस्टन्स बिटवीन PQ. इथं पहा, डिस्टन्स बिटवीन PQ प्लस डिस्टन्स बिटवीन QR is equal to PQ plus QR is equal to distance of PR. ओके, ही एक कंडिशन ह्या ठिकाणी शक्य आहे. इथं कोणती कंडिशन शक्य आहे, ह्या दोन्हींची बेरीज किती असेल, PQ असेल, म्हणजे डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ is equal to PR plus RQ is equal to distance of PQ. हे शक्य आहे. किंवा नेक्स्ट
ह्या ठिकाणी काय होईल, डिस्टन्स क्यू पी प्लस डिस्टन्स पी आर, क्यू पी प्लस पी आर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ क्यू आर. देर आर 3 पॉसिबिलिटीज. आणि जर कोलिनियर असेल तर ह्या दोन्हींची बेरीज ह्या एवढी असतेच, हे नक्की आहे. हे कन्सेप्ट सगळे तुम्हाला समजले असतील. आज आपण शिकलोत बिटवीननेस, त्याच्यानंतर काही बेसिक कन्सेप्ट शिकलोत, त्याच्यानंतर कोऑर्डिनेट्स अँड डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स, ह्या सगळ्या गोष्टी शिकलोत. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. परत वाटलं तर एकदा पाहून घ्या. ओके, पहा बरं ह्या ठिकाणी इफ पी क्यू आर द डिस्टिंक्ट कोलिनियर पॉईंट्स, हे 3 पॉईंट आहेत, कोलिनियर आहेत पण डिस्टिंक्ट आहेत. देर आर 3 पॉसिबिलिटीज. फर्स्ट पॉसिबिलिटीज बिटवीन क्यू आहे, बिटवीन आर आहे आणि बिटवीन पी आहे. अशा पद्धतीने हे प्रकरण छान समजलं असेल. आणि हे प्रकरण तुम्ही हा पॉईंट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर आपण आता ह्याच्यानंतर पुढं पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1.